नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण पहिले संच या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। प्रथम आपण संच म्हणजे काय ते बघूया। या ठिकाणी काही वस्तू समूहांची उदाहरणे मी लिहिली आहेत। गट ए मध्ये आहेत आठवड्याचे वार, नैसर्गिक संख्या समूह, इंद्रधनुष्यातील रंग, आणि गट बी मध्ये वर्गातील हुशार मुले, गावातील श्रीमंत व्यक्ती, शाळेतील आनंदी मुले, हे सर्व समूह आहेत। गट ए मधील समूहातील उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात। म्हणजेच आठवड्याचे 7 वार असतात। नैसर्गिक संख्या समूह म्हणजे 1, 2, 3 अनंतापर्यंत। इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात। परंतु गट बी मधील उदाहरणांमध्ये हुशार, श्रीमंत, आनंदी या शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत। म्हणजेच या शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत। वर्गातील हुशार मुले म्हणजे ती अभ्यासात हुशार आहेत, खेळात हुशार आहेत की एखाद्या कलेत हुशार आहेत, याचा आपल्याला अर्थबोध होत नाही। म्हणून गट ए मधील जे संख्या समूह आहेत त्यांना आपण संच म्हणणार आहोत, कारण या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमकेपणाने सांगू शकतो। वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात, परंतु गट बी मधील वस्तूंच्या समूहांना संच म्हणता येणार नाही। म्हणजेच संचाची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात। संचाची आणखी काही उदाहरणे आपण बघूया। जसे की एका वर्षाचे महिने, एका वर्षात 12 महिने असतात। तसेच फुलांचा गुच्छ, समजा एखाद्या फुलांचा गुच्छ असेल तर त्यामध्ये किती फुलं आहेत हे आपल्याला नेमकं सांगता येईल। किल्ल्यांचा जुडगा, किती किल्ले आहेत त्याच्यामध्ये हे सांगता येईल। पूर्ण संख्या संच म्हणजे शून्यापासून अनंतापर्यंत असतात, हे आपल्याला नेमकेपणाने सांगता येतं। म्हणून अशा संख्या समूह जे आहेत त्यांना आपण संच म्हणतो। एक उदाहरण बघा, समनैसर्गिक संख्यांचा संच। तर समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या हे तुम्हाला माहिती आहे। आता हा संच दर्शवण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षर जे असतात ABC ते Z पर्यंत या अक्षरांचा वापर करतात। उदाहरणार्थ आपण या संचाला ए संच म्हणूया। तसेच हा संच या पद्धतीने दर्शवला जातो। हा महिरपी कंसात सम आहेत, नैसर्गिक संख्या आहेत। समसंख्या 2, 4, 6, 8 अशा अनंतापर्यंत आपण लिहू शकतो। म्हणजे हा संच या पद्धतीने मी दर्शवला। इंग्रजी लिपीतलं ए हे अक्षर त्याला दिलं, महिरपी कंसात 2, 4 आणि 2 आणि 4च्या मध्ये स्वल्पविराम द्यायचा। या प्रत्येक संख्येमध्ये स्वल्पविरामाचा वापर करायचा। म्हणजेच हे घटक आहेत, हे काय आहेत, संचातील घटक आहेत। आणि हे घटक दर्शवण्यासाठी इंग्रजीतील लहान लिपीतील अक्षरांचा वापर केला जातो। म्हणजे संच दर्शवण्यासाठी इंग्रजीतली मोठ्या लिपीतली अक्षर वापरतात आणि संचातील घटक दाखवण्यासाठी लहान लिपीतील अक्षरांचा आपल्याला वापर करावा लागतो। या ठिकाणी 2, 4, 6, 8 हे या संचातले घटक आहेत। आता 2 हा अंक या संचाचा घटक आहे। म्हणजे 2 हा अंक या संचामध्ये आहे। हे मी आपल्या चिन्हामध्ये कसं दाखवणार, 2 चा घटक, हे चा घटकचं चिन्ह आहे। 2 हा संच ए चा घटक आहे। हे जे चिन्ह आहे ते चा घटक आहेचं चिन्ह आहे। 2 आणि वाचताना कसं वाचायचं, 2 हा संच ए चा घटक आहे। या पद्धतीने याचं वाचन केलं जातं। आता उदाहरणार्थ आपण 3 घेऊया। 3 ह्या संचामध्ये आहे का, नाही, तर मग 3 हा संच ए चा घटक नाही। हे मी कसं लिहिणार, हे चा घटक लिहायचा आणि अशी उभी रेघ मारायची। म्हणजेच 3 हा संच ए चा घटक नाही।
या पद्धतीने हे दर्शवलं जातं. म्हणजे एखादा घटक त्या संचाचा घटक आहे की नाही हे दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो आणि चा घटक नाही हे दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. तर या ठिकाणी आपण संच म्हणजे काय ते पाहिलं. आता संच लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. त्या कोणत्या पद्धती आहेत ते आपण बघूया. पहिली पद्धत आहे यादी पद्धती, लिस्टिंग मेथड. या संचामध्ये काय असते, यामध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. म्हणजे समजा नैसर्गिक संख्याचा संच आहे तर n बरोबर महिरपी कंसात 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 4 अशा पद्धतीने इथे स्वल्पविराम पूर्ण. म्हणजे हा संचातला घटक वेगळा दाखवण्यासाठी आपल्याला ह्या दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम द्यावा लागतो. तर दुसरं उदाहरण बघूया. समजा स्कूल या शब्दातील अक्षरांचा संच आहे. SCHOOL या शब्दातील अक्षरांचा संच मला लिहायचा आहे. या ठिकाणी या संचाला मी कोणतंही अक्षर दिलं कॅपिटल लिपीतलं. B बरोबर या ठिकाणी महिरपी कंस काढा. पहिलं अक्षर आहे S स्वल्पविराम, C स्वल्पविराम, H स्वल्पविराम, O स्वल्पविराम. या ठिकाणी O दोनदा आलेला आहे, एकदाच लिहायचा. L स्वल्पविराम. या ठिकाणी महिरपी कंस पूर्ण. म्हणजेच या ठिकाणी O हे अक्षर दोनदा आले असले तरी त्या संचात आपण एकदाच लिहिणार आहोत. दुसरं उदाहरण बघूया. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. या ठिकाणी या संचाला मी P नाव देते. P बरोबर महिरपी कंसात C स्वल्पविराम, O स्वल्पविराम, M स्वल्पविराम, P, L, E स्वल्पविराम. आता M एकदा लिहिलेला आहे त्यामुळे पुन्हा लिहायचा नाही. N स्वल्पविराम आणि T अशा पद्धतीने आपण हा संच लिहिणार आहोत. COMPLEM आलेला आहे एकदा त्यामुळे तो लिहिणार नाही. N आणि T. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती, रूल मेथड. या पद्धतीमध्ये सर्व घटकांबद्दल एक अक्षर मांडून त्यापुढे उभी तिरकी रेघ मारून त्या अक्षराचा गुणधर्म महिरपी कंसात मांडला जातो. उदाहरणार्थ A हा संच आहे. महिरपी कंसात 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. हे जर आकडे बघितले तर आपल्या लक्षात येते की हे संख्यांचे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आहेत. म्हणजेच हा संच गुणधर्म पद्धतीमध्ये मी असा लिहिणार. A बरोबर महिरपी कंसात या सगळ्या संख्यांबद्दल X हे अक्षर मांडलं, त्याच्या पुढे उभी तिरकी रेघ द्या. X कसा आहे? X हा 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आहे. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आहे. हा आपण त्याचा गुणधर्म लिहिला. किंवा या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा संच लिहिता येईल. A बरोबर महिरपी कंसात X कसा आहे तर N चा वर्ग आहे. आणि N म्हणजेच काय तर N हा 10 आणि 10 पेक्षा लहान संख्या आहेत. शिवाय यात नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजेच ह्याचं वाचन कसं करायचं बघा. A बरोबर महिरपी कंसात X बरोबर N चा वर्ग. N इज लेस दॅन इक्वल टू 10. N हे चिन्ह कशाचं आहे? चा घटक आहे. N बिलॉंग्स टू N. म्हणजे हा N म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आणि हा N म्हणजे आपला हे घटक. अजून एक उदाहरण बघूया. B बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8 ...
या टिंबटिंबचा अर्थ आहे अजून पुढे खूप संख्या आहेत. हा संच गुणधर्म पद्धतीमध्ये कसा लिहायचा? बी बरोबर महिरपी कंसात x ऑब्लिक x, x हा n चा घटक आहे, शिवाय x ही समसंख्या आहे. समसंख्या आहे. हे x हा n चा घटक आहे म्हणजे काय? ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत, याच्यामध्ये ऋण संख्या नाहीत, म्हणून तो नैसर्गिक संख्या आहेत. म्हणून आपण या पद्धतीने x हा n चा घटक आहे असं लिहिलेलं आहे. अजून एक उदाहरण बघूया. डी बरोबर महिरपी कंसात 7 स्वल्पविराम 14 स्वल्पविराम 21 स्वल्पविराम 28 पुढे डॉट 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 म्हणजे अजून संख्या आहेत. आता याच्यामध्ये काय ह्या संख्या कशा आहेत? तुम्हाला 7 14 21 28 7ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये गुणधर्म पद्धतीमध्ये हा संच असा लिहिता येईल. डी बरोबर महिरपी कंसात x ऑब्लिक x ही 7ने विभाज्य संख्या आहे. x कशी आहे? 7ने विभाज्य संख्या आहे आणि शिवाय x हा n चा घटक आहे. संच दाखवण्यासाठी अजून एका पद्धतीचा आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे, ती म्हणजे वेन आकृती. यामध्ये संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा वापर केला जातो, जसं चौकोन, त्रिकोण, वर्तुळ किंवा एखादी अशी बंदिस्त आकृती तुम्ही संच दर्शवण्यासाठी यांचा वापर करता येतो. ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ आहेत जॉन वेन यांनी ही संच दर्शवण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर केला, त्यामुळे याला आपण वेन आकृती असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ ए बरोबर हा एक संच आहे. ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5. वेन आकृतीच्या सहाय्याने मला दर्शवायचा झाला तर कसा मी दर्शवणार? हा संच ए इथं नाव द्या. यातील घटक जे आहेत 1 2 3 4 5 या पद्धतीने, किंवा वर्तुळाच्या सहाय्याने दर्शवायचा असेल तर हे नाव द्या संचाला 1 2 3 4 5. किंवा त्रिकोण दर्शवायचा असेल तर अशा पद्धतीने हे संचाला नाव इथं 1 2 3 4 5. किंवा अशी अमिबासारखी आकृती काढली, फक्त ही बंदिस्त आकृती हवी आहे 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने वेन आकृतीच्या सहाय्याने आपण संच दर्शवितो. आता संचाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघूया. पहिला प्रकार आहे शांत संच. शांत संच म्हणजे काय? बघा, एक उदाहरण मी लिहिले. पी बरोबर AEIOU. हे काय आहेत? हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. यामध्ये 5 घटक आहेत, 1 2 3 4 5. हे घटक आपण मोजू शकतो. या संचातील घटक आपल्याला मोजता येतात, म्हणून या संचाला शांत संच असे म्हणतात. म्हणजेच ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात त्यातील घटकांची संख्या मर्यादित असते, अशा संचाला शांत संच असे म्हणतात. आणखीन एक उदाहरण आपण बघूया. बी बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8 10 12 महिरपी कंस पूर्ण. या संचामध्ये 7 घटक आहेत, त्यामुळे आपल्याला हे मोजता येत आहेत. किती येते? 1 2 3 4 5 6 14. 7 घटक आहेत, म्हणून हा शांत संच आहे. दुसरा प्रकार आहे अनंत संच. अनंत म्हणजे अमर्याद. ज्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही, त्यातील घटक अमर्याद असतात, त्याला अनंत संच म्हणतात. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या संच. नैसर्गिक संख्या संच n या अक्षराने दर्शवला जातो. महिरपी कंसात 1 2 3 पुढं डॉट 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 अनंतापर्यंत.
याच्यामध्ये किती संख्या आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण नैसर्गिक संख्या अनंत आहेत. 1 पासून सुरू होतात ते अनंतापर्यंत असतात. दुसरं आहे पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच W या अक्षराने दर्शवला जातो. म्हणून W बरोबर महिरपी कंसात याच्यामध्ये शून्याचा समावेश असतो. पूर्ण संख्यांमध्ये 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने पूर्ण संख्या संच हा अनंत संच आहे. हे डॉट डॉट डॉटचा अर्थ काय, पुढे खूप संख्या आहेत. तसेच पूर्णांक संख्या संच इंटिजर्स बरोबर महिरपी कंसात डॉट 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 हे ऋण पूर्णांक आहेत, हे धन पूर्णांक आहेत. अशा पद्धतीने याच्यामध्ये अनंत संख्या आहेत, म्हणून याला आपण अनंत संच म्हणतो. पुढचा प्रकार आहे एक घटक संच. याच्या नावावरूनच लक्षात येते आपल्याला की या संचामध्ये एक घटक म्हणजे ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणार्थ सममूळ संख्यांचा संच. मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत कोणत्या आहेत ते. त्यापैकी सम असणारी मूळ संख्या ही फक्त 2 आहे. म्हणजे समसंख्या आहेत बघा, मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13 वगैरे वगैरे. 1 ते 100 मध्ये अशा 25 मूळ संख्या आहेत. त्यामुळे A बरोबर 2 त्यातली मूळ असणारी फक्त एकच आहे, सम असणारी एकच आहे संख्या, म्हणून A बरोबर 2 म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 हा एकच घटक आला, म्हणून आपण ह्याला एक घटक संच असं म्हणतो. दुसरं उदाहरण आहे 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच. आता इंग्रजी महिन्यांमध्ये 30, 31 असे दिवस असतात, परंतु एकच महिना असा आहे की त्याच्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. फेब्रुवारी हा महिना आहे, त्याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस असतात. म्हणजेच याच्यामध्ये एकच घटक आहे, म्हणून हा एक घटक संच आहे. पुढचा प्रकार आहे रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा, म्हणजे ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात. उदाहरणार्थ P बरोबर एक संच आहे. P बरोबर x/x ही 4 व 5 मधील नैसर्गिक संख्या आहे. 4 व 5 मध्ये अनंत संख्या आहेत, परंतु त्या नैसर्गिक संख्या नाहीत. 4 आणि 5 मध्ये 4.1, 4.2 वगैरे अशा अनंत संख्या येतात, परंतु ह्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यामुळे P मध्ये कोणताही घटक येणार नाही. त्यामुळे P संच असा लिहिणार आपण. P बरोबर महिरपी कंस आणि हा रिकामा येईल महिरपी कंस आणि याला फाय हे अक्षर म्हणजेच रिक्त संच. ग्रीक भाषेतलं हे अक्षर आहे याच्यासाठी, रिक्त संचासाठी P बरोबर फाय. अजून एक उदाहरण आपण बघूया. A बरोबर महिरपी कंसात A/A ही 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे, परंतु 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. त्यामुळे 0पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या एकही नाही. त्यामुळे A संच हा रिक्त संच होईल. अजून एक उदाहरण आपण घेऊया. समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच. समांतर रेषा माहिती आहे तुम्हाला. समांतर रेषा ह्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत, त्यामुळे त्यांचा छेदनबिंदू असणार नाही. त्यामुळे या संचामध्ये कोणताही घटक असणार नाही. त्यामुळे हा रिक्त संच आहे. अशा प्रकारे आपण संच आणि संचाचे प्रकार अभ्यासले